नमस्कार मित्रो, सुधीर जाधव KOP या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर येथील नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि विमानतळाचे बाहेरून दर्शन घेणार आहोत. तर हा आहे चेक इन सिक्युरिटीचा पॉईंट. इथून आपण डाव्यात आणि सरळ गेल्यानंतर टर्मिनल बिल्डिंगकडे राईट घेतल्यानंतर टर्मिनल बिल्डिंग येथे डिपॅचर आणि अरायव्हलसाठी जातोय. कोल्हापूर विमानतळ हे राजाराम महाराजांनी 5 जानेवारी 1939 रोजी कोल्हापूर येथील उजळईवाडी येथील स्वतःची 170 एकर जमीन देऊन कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन केले होते. सध्याचे विमानतळ 1987 मध्ये MIDC महामंडळाने सुरू केले होते आणि 2013 पर्यंत हे MIDCच्या देखरेखीखाली होते. 2013 मध्ये MIDCने महाराष्ट्र राज्य सरकारला केलेल्या विनंतीनुसार विमानतळाचे कामकाज नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविले गेले आणि विमानतळाच्या असुरक्षित धावपट्टी पृष्ठभाग दुरुस्तीनंतर डिसेंबर 2018 मध्ये विमानतळाच्या व्यावसायिक कामकाज खऱ्या अर्थाने सुरू झाले. सध्याची धावपट्टी 1370 मीटर लांबी व 45 मीटर रुंदी आहे. इथे सध्या कॅफेटेरिया होणार आहे, काम चालू आहे तिचं. इथून आपण आता राईट टर्न घेतल्यानंतर टर्मिनल बिल्डिंग कडे वळतोय. हा पूर्णतः नवीन सगळं केलेला रस्ता वगैरे आपल्याला दिसतोय. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे. ही बघा नवीन वास्तू जी दिसते आपल्याला डाव्यातला ही पूर्णतः नवीन आणि टर्मिनल बिल्डिंग पण नवीन. आतल्या बाजूला VIP एंट्री असते, बाहेरून सर्वसामान्यांसाठी ठेवलेले आहे. इथून अरायव्हल आणि डिपॅचर गेट आहे. इथून आपण आता अरायव्हल साठी आपण थांबू शकतो. बघा पूर्णतः नवीन बिल्डिंग कोल्हापूर हवाई अड्डा आपल्याला दिसतोय. केंद्रीय वाहतूक विमान मंत्री त्यावेळेचे सुरेश प्रभू यांनी 2 फेब्रुवारी 2019 रोजी नवीन टर्मिनल बिल्डिंग इमारत व ATC टॉवर कम टेक्निकल ब्लॉकची पायाभरणी केली होती. सध्याचे नवीन टर्मिनल इमारत क्षेत्रफळ 3900 चौरस मीटर आहे. इथे 10 चेक इन काउंटरसह 21,300 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता सध्या आहे. सध्या इथे स्टार एअर, इंडिगो एअरलाइन्स सारख्या विमान कंपन्या भारतातील बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करतात. सध्या इथे मुंबईसाठी 2 विमाने उपलब्ध आहेत. बेंगलोरसाठी 1 आणि हैदराबादसाठी 1 अशा आणि तिरुपतीसाठी आठवड्यातनं 3दा स्टार एअर सध्या सर्व्हिस देते आपल्याला. ते लँडस्केप वगैरे आपल्याला दिसतोय. हे पूर्ण समोर जे आपल्याला दिसते हे पार्किंग एरिया आहे. बऱ्यापैकी विमानतळाचे काम पूर्ण झालेले आहे. भविष्यात धावपट्टी ही 2.5 किलोमीटरच्या पेक्षा जास्त काम हस्तांतरित करण्याचे जमीन हस्तांतरित करण्याचे चालू आहे. हा सगळा पार्किंग एरिया आपल्याला दिसतोय. नाईट लँडिंगचं पण काम पूर्ण झालेलं आहे, पण सध्या इथं नाईटला कोणतीही फ्लाईट उपलब्ध नाही आहे. विमानतळाच्या बाहेर पण छोटे छोटे हॉटेल आता काही बांधकाम सुरू झालेले आहेत. हे इन आणि आउट आपले जे समोर ब्ल्यू बोर्ड दिसत ते इन आणि आउट साठी विमानतळाची गेट आहेत. तिथे पार्किंग मधून आपण परत एअरपोर्टला जाण्यासाठी पण रस्ता आणि बाहेर जाण्यासाठी पण रस्ता ठेवलेला आहे. इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही पार्किंग इथेच त्यांनी एरिया केलेला आहे. आपल्याला समोर दिसते ते भव्य टर्मिनल बिल्डिंग आणि जी जुनी टर्मिनल बिल्डिंग होती ती कार्गोसाठी भविष्यात उपयोगात आणण्यात येणार आहे. आणि ATC टॉवर पण सध्या काम चालू आहे. नवीन ATC टॉवर आणि टेक्निकल ब्लॉकची सध्या काम चालूच आहे. खूप छान विमानतळाची बांधणी केलेली आहे टर्मिनल बिल्डिंगची, आपण पाहू शकताय.
असंख्य वाहनतळ इथं उपलब्ध आहे. पार्किंगची व्यवस्था चांगली केलेली आहे. इथे फक्त झाडं मोठी होण्याची गरज आहे, कारण सावली हा प्रकार इथं काहीच नाही. थँक्यू.